आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, बहुप्रतीक्षित वाघनख उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहेत। उद्या संध्याकाळी वाघनख साताऱ्यात पोहोचतील। लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेत वाघनख साताऱ्यात येतील। विशेष विमानानं वाघनख साताऱ्यात दाखल होतील। 19 जुलैला साताऱ्यात राज्य सरकारच्या वतीनं भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। तेही वाघनख 19 जुलैला दाखल होणार आहेत आणि त्यानंतर सरकारकडनं भव्य दिव्य स्वागत या वाघनखांसह होतंय। तर एकीकडे याच वाघनखांवरनं राजकारण सुद्धा जोरदार तापलेलं पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात, अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, एकीकडे विरोध होते, वाघनख ही मूळ महाराजांची आहेत की नाही यावरनं प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि सरकारनं मात्र जोरदार आणि जय्यत तयारी केली आहे। नक्कीच एकूण बहुप्रतीक्षित अशी ही वाघनख म्हणावं लागेल। विरोधकांसाठी किंवा सत्ताधाऱ्यांसाठी दोघांसाठीही ही प्रतीक्षितच आहेत। एकूण यामध्ये पाहायचं तर विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणात आक्षेप जो आहे तो देखील या संदर्भात घेतला होता। इतिहासकार सावंत यांनी देखील या संदर्भात आक्षेप जो आहे तो आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र सरकार आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं दिसतं आहे। एकूण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट जे म्युझियम आहे त्यांच्याकडनं उद्याला साताऱ्यामध्ये हे वाघनख जी आहेत ती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। लंडनवरनं ही जी वाघनख आहेत ती निघणार असल्याचं कळतं आहे। विशेष विमानानं ती मुंबई विमानतळावर दाखल होतील आणि मुंबई विमानतळावरनं विशेष विमानानं थेटपणे साताऱ्यामध्ये हे दाखल होणार असल्याचं कळतं आहे। एकूणच राज्य सरकारकडनं देखील 19 जुलैला मोठा भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच अजित पवार असतील, इतर मंत्री असतील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, हे सगळे आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच सगळे मंत्री देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील। सगळ्यात पहिले सातारा, त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील ही वाघनख जी आहे ती ठेवली जाणार आणि त्यानंतर मुंबईमध्ये आपल्याला ही वाघनख दाखल होताना पाहायला मिळतील। मात्र या सगळ्यामध्ये सुरक्षा यंत्रणा जी आहे ती ह्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यांच्याच देखरेखीखाली ही सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती आपल्याला त्याच्यासाठी दाखल होताना पाहायला मिळेल आणि तीच सुरक्षा यंत्रणा जी आहे ती राहणार आहे। त्यामुळे एकूणच मोठा सुरक्षा बंदोबस्त या सगळ्या वाघनखांसाठी ठेवलेला आहे आणि यातच एकूणच सत्ताधारी काय नेमकी भूमिका घेत आहेत वाघनख ही महाराष्ट्रात आल्यानंतर हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच साताऱ्यामध्ये सुद्धा त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीनं वाघनख ही येत्या काळात सर्वसामान्यांना पोचली जातील, सर्वसामान्यांपर्यंत जातील, याची महती कळेल यासाठीचे प्रयत्न होताना पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अभिषेक।